नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 3.5 शक्तिपीठांपैकी पूर्ण पीठ असलेल्या तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी केल्या जाणाऱ्या मंचकी निद्रेस विधिवत प्रारंभ झालेला आहे. रात्री दही आणि दुधाचा अभिषेक संपल्यानंतर तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ झालाय. भवानी मातेची हीच मंचकी निद्रा बुधवारी 10 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत चालणार असून पहाटे घटस्थापना होणार आहे. इतरही घडामोडी पाहणार आहोत. थोडक्यात मुंबईतील घाऊक बाजारासह नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारपेठेतील भाज्यांचे दर कोसळलेत. मुंबईतील बाजारांमध्ये मात्र भाज्यांचे भाव चढेच आहेत. घाऊक बाजारात किमती कमी झाल्या की त्याचा परिणाम किरकोळ विक्रीवरही होतो. भाज्यांचे दर सुसह्य होतात, मात्र यावेळी मुंबईकरांना हा दिलासा मिळालेला नाहीये. तुमचं टॅक्सी आणि रिक्षाचं भाडं वाढण्याची शक्यता आहे, कारण टॅक्सीचं किमान भाडं 25 तर रिक्षाचं 20 रुपये करा अशी मागणी युनियननं केली आहे. रिक्षा युनियननं आपलं निवेदन वाहतूक विभागाला दिलंय, तर टॅक्सी युनियन लवकरच आपलं पत्र देणार आहे. वाहतूक विभागानं शिफारस केल्यावर MMRDA अंतिम निर्णय घेईल. सातत्यानं वाढणाऱ्या इंधन दरवाढीचा परिणाम एसटीच्या भाडेवाढीवर होण्याची शक्यता आहे. 5% भाडेवाढ होण्याचे संकेत एसटी महामंडळाकडून मिळत आहेत. ऐन दिवाळीमध्ये ही भाडेवाढ होण्याची शक्यता. यापूर्वी 15 जूनपासून 18% दरवाढ करण्यात आली होती. एसटी बस स्थानकांचं रूप आता बदलणार आहे. राज्यभरातील 305 स्थानकांना आता नवा साज चढणार आहे. त्यासाठी बस स्थानकं एका विशिष्ट रंगसंगतीमुळे रंगवण्यात येणार आहेत. या स्थानकांना एकच रंगसंगती देण्यात येणार असून हे काम दिवाळीपर्यंत पूर्ण केलं जाईल अशी माहिती एसटी महामंडळातील सूत्रांनी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होते. या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची अपेक्षा आहे. सध्या SRA योजनेअंतर्गत 269 चौरस फुटांचं घर मिळतं, पण हाच एरिया 300 चौरस फुटांवर नेण्याबाबत आज निर्णय होऊ शकतो. मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच विदर्भाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 17 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर या दरम्यान ते विदर्भाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यातून राज ठाकरे केंद्र सरकार विरोधात रणशिंग फुंकणार आहेत. यानंतर मुंबईतली एक धक्कादायक बातमी आहे. मुंबईच्या विलेपार्लेमध्ये पूजेसाठी गेलेल्या 3 महिलांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. ते या दुर्घटनेमध्ये 9 महिला आणि एका चिमुकलीला वाचवण्यामध्ये यश आलंय. विलेपार्लेमध्ये प्रसिद्ध शिवसागर हॉटेलजवळ असलेल्या विहिरीजवळच्या मंदिरामध्ये विश्वकर्मा समाजाच्या महिला जितिया पूजेसाठी गेल्या होत्या. पूजेनंतर त्या महिला विहिरीवर गेल्या, मात्र विहिरीचा स्लॅब तुटल्यानं महिला विहिरीत कोसळल्या. स्थानिकांनी महिलांना बाहेर काढण्यासाठी धाव घेतली. साडी आणि ओढणीच्या मदतीनं महिलांना बाहेर काढण्यात आलं, मात्र माधवी पांडे, रेणू यादव आणि दिव्या या तिघींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दरम्यान एका जखमी महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. हा जो सगळा पितृपंधरवडा असतो, त्या पितृपंधरवड्यातली काहीतरी ही पूजा आहे आणि त्यासाठी आलेल्या काही महिला आणि लहान मुलं ही पूजा करत असताना त्या विहिरीवरचा, जुनी विहीर असल्यामुळे स्लॅब कोसळला आणि आत कोसळल्या. आता जवळजवळ त्यातलं अतिशय इफिशियंटली महानगरपालिकेची आणि सरकारची यंत्रणा पोहोचल्यामुळे सगळं विहिरीतलं पाणी सक केल्यामुळे, काढल्यामुळे 3 ज्या डेड बॉडी आहेत त्या बाहेर काढल्या आहेत आणि 8 जण जखमी आहेत. ते जखमी आहेत ते तसे आता स्टेबल आहे, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आहे. मुंबईतल्या लोकलच्या दरवाजावर उभं राहू नका असं वारंवार सांगितलं जातंय, मात्र तरीही काही प्रवासी नसतं जीव घेणं धाडस करतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित करण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण तोल गेल्यामुळे ती तरुणी लोकलमधून खाली कोसळली, मात्र तरुणीच्या बाजूला उभ्या असलेल्या सहप्रवाशांना तिला वर ओढलं. अन्यथा काय अनर्थ घडला असता हे वेगळं सांगण्याची गरज नाही. दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या तरुणाची भाईंदर पोलिसांनी चांगलीच झिंग उतरवली आहे. 4 मुली दारू पिऊन भाईंदरमधल्या मॅक्सेस मॉलजवळ धिंगाणा घालत होत्या. तरुणींच्या धिंगाण्याला वैतागलेल्या स्थानिकांनी फोन करून पोलिसांना पाचारण केलं. पोलीस अधिकारी मनीषा पाटील यांनी तरुणींना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र दारूच्या नशेत शुद्ध हरपलेल्या तरुणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. अखेर पोलिसांनी दंडुका काढला आणि तरुणींना चांगला चोप दिला. मॅक्सेस मॉलच्या मैदानासमोर महिला भांडण करतात असं पोलीस स्टेशनला फोन आल्यानंतर आमच्या नाईट पेट्रोलिंगच्या महिला पोलीस अधिकारी मनीषा पाटील आणि ड्रायव्हर पोलीस जीप्सं आम्ही मॅक्सेस मॉलच्या मैदानाकडे पाठवले. तिथे 4 महिला आपसात भांडत होत्या.
त्यांना यांनी समजवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण त्यांनी आमची पोलिसांचीच हुज्जत घालून धक्काबुक्की करून तिथे भरपूर प्रमाणात हंगामा करण्याचा प्रयत्न केला. ठाण्याच्या मुंब्रा परिसरामध्ये एका माथे फिरून एकतर्फी प्रेमातून एका तरुणीचं घर जाळलंय. पीडित कुटुंबानं पोलीस तक्रारीनुसार मंगळवारी रात्री 1:30च्या सुमारास आरोपी नितेश मेरोल यानं पेटलेला कापडी बोळा घराच्या एका फॅनच्या खिडकीतून आत टाकला. त्यामुळे काही क्षणात घराला आग लागली. मात्र हा प्रकार पीडित कुटुंबियाच्या लक्षात आल्यावर त्याने तात्काळ आग विझवली. हे कुटुंब वेळी जागं झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. मुंबई IIT मध्ये सौर दिव्यांचा जागतिक विक्रम करण्यात आला. यासाठी एकाच वेळी सुमारे 5,000 विद्यार्थी सौर दिवे पेटवलेले आहेत. त्यामुळे IITचा परिसर सौर दिव्यांनी उजळून निघाला होता. तसंच IIT मध्ये सोलर लॅम्प वर्कशॉप देखील भरवण्यात आलं होतं. या वर्कशॉपमध्ये देशभरातून 850 शाळांच्या 1,25,000 विद्यार्थ्यांनी देशभरातून 36 वेगवेगळ्या केंद्रातून सहभाग नोंदवला होता. सध्या जिमखाना मैदानात हे सोलार लाईट चालू करण्यात आलेले आहे. मुंबईतल्या कोस्टल रोडला संमती मिळाल्यानंतर आता रस्त्याच्या कामाला वेग आला. 29.2 किलोमीटरच्या या मार्गावर मलबार हिल आणि गिरगाव चौपाटी परिसरामध्ये 4.25 किलोमीटरचे 2 बोगदे खोदण्यात येणार आहेत. ठाण्यामध्ये थीम पार्क आणि बॉलिवूड पार्क वरून सध्या घमासान सुरू आहे. नुकत्याच झालेल्या महासभेमध्ये या मुद्द्यावर 4 तास चर्चा झाली. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून पालिका अधिकाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करण्याच्या लोकप्रतिनिधींना महासभेत पालिका आयुक्तांनी धारेवर धरलं. चर्चेअंती या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या चौकशीमध्ये पालिका अधिकारी किंवा जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई अपेक्षित असल्याचा सूचक इशारा आयुक्तांनी दिलाय. पुण्यात डेक्कन जिमखाना परिसरातल्या प्रसिद्ध पूरब हॉटेलमध्ये किळसवाणा प्रकार घडला. शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्या कीर्ती फाटक पूरब हॉटेलमध्ये गेल्या आणि त्यांनी वडा सांबारची ऑर्डर दिली. मात्र सांबारमध्ये झुरळ सापडल्यानं त्यांनी हॉटेल प्रशासनाला जाब विचारला. औषधाची फवारणी केल्यानं झुरळ मेला असावा असं अजब स्पष्टीकरण हॉटेल प्रशासनाकडून देण्यात आल्यानं तीव्र संताप व्यक्त होतोय. या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे तक्रार करणार असल्याचं फाटक यांनी सांगितलंय. ऑक्टोबर हिटचा तडाखा सुरू झाल्यामुळे तुम्ही घशाची कोरड भागवण्यासाठी हातगाड्यांवरच्या शीतपेयांकडे वळाल. मात्र ही शीतपेय तुम्हाला अंथरूण धरायला भाग पाडू शकतात, कारण शीतपेय बनवण्यासाठी निकृष्ट दर्जाचा बर्फ वापरला जातोय. गेल्या वर्षी मुंबई महापालिकेनं निकृष्ट बर्फासंदर्भात धक्कादायक आकडेवारी सादर केली होती. यंदा ही परिस्थिती सारखीच आहे. पुढे अंबाबाई मंदिरामध्ये तोकड्या कपड्यांवरील बंदीच्या वादामध्ये अधिक चिघळण्याची शक्यता आहे, कारण या वादामध्ये आता भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी उडी घेतली आहे. नवरात्रीपूर्वी हा निर्णय मागे न घेतल्यास मंदिर समितीच्या अध्यक्षांना चोप देण्याचा इशारा तृप्ती देसाई यांनी केलाय. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने तोकडे कपडे घालाल तर मंदिरामध्ये दर्शन मिळणार नाही अशा पद्धतीचा जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचा आम्ही निषेध करतो. इथे कुठल्या पद्धतीचा ड्रेस कोणी घालून यावा या बाबतीत जे मंदिर प्रशासन समितीने जे आहे कुठलाही निर्णय घेणं जे आहे ते चुकीचं आहे. लोकशाहीनं दिलेला जो अधिकार आहे, संविधानानं दिलेला जो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे त्याच्यावर हा पूर्णपणे घाला आहे. त्यामुळे 10 तारखेपर्यंत हा जर निर्णय त्यांनी मागे घेतला नाही तर मात्र 10 तारखेनंतर या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे जे अध्यक्ष आहेत त्यांना भूमाता ब्रिगेडच्या महिला चोप देणार आहेत. अंबाबाई मंदिरात तोकड्या कपड्यांवरील बंदीच्या निर्णयाचा निषेध करत पश्चिम महाराष्ट्र मंदिर समिती बरखास्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कोल्हापूरच्या प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेने ही समिती बरखास्त करण्याची मागणी केली आहे. हा निर्णय लोकशाहीच्या विरोधात आणि घटनाबाह्य असल्याचा आरोप या संस्थेनं केलाय. मंदिरामध्ये ज्या अर्धनग्न पुजारी आहेत यांच्यावर का चर्चा होत नाही? भाविक हा आई अंबाबाईचं दर्शन येत असताना त्याचं मन हे पवित्र असतं आणि त्याच्या पवित्रेला सुद्धा हा गालबोट लावण्याचा प्रकार आहे की पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षांनी त्यांची डायरेक्ट बॉडी बरखास्त करा आणि जे काही या राज्यघटनेच्या विरोधात असे फतवे काढत असतील तर या देशात त्यांना राहण्याचा अधिकार नाही. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी प्लास्टिक बंदीवरून मोदींवर जोरदार हल्लाबोल केलाय. महाराष्ट्रात येणारं सर्वात जास्त प्लास्टिक गुजरातमधून येतं. या प्लास्टिक बंदीच्या निर्णयाचं यजमानपद जगानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दिलंय. इथे आज गुजरातमध्ये सर्वात जास्त प्लास्टिक बनतं.
आणि गुजरातमधून महाराष्ट्रात प्लास्टिक पुरवणाऱ्या व्यापाऱ्यांवरही महाराष्ट्रात गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती कदम यांनी दिली आहे. महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा प्लास्टिक बंदीसाठी धाड सत्र चालू केले आमच्या अधिकाऱ्यांनी. काल एका दिवसामध्ये 60 टन प्लास्टिक जप्त केलं गेलं. लाखो रुपये दंडात्मक कारवाई झाली. प्लास्टिक बंदी महाराष्ट्रामध्ये होणार आणि जगामध्ये आणि देशामध्ये सगळ्यात आधी 100% प्लास्टिक बंदी असलेलं राज्य महाराष्ट्र असेल. औरंगाबादमध्ये काल अनुसूचित जाती आणि मुस्लिम ऐक्याचा एल्गार पाहायला मिळाला. यावेळी दलित, अल्पसंख्याक, ओबीसी समाजाने एकत्रितपणे महाराष्ट्रात परिवर्तन घडवावं अशी हाक एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली. 2019 मध्ये परिवर्तन घडवताना भाजप सरकार उलथवण्याचं आवाहन देखील या दोन्ही नेत्यांनी जनतेला केलं. दरम्यान प्रकाश आंबेडकर आणि ओवैसी यांनी पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला. राजेशाही संपलेली आहे. राजासारखा वागण्याचा विचार करू नका. जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. 5 वर्षानंतर तुमचं लायसन्स रिन्यू करायचं की न करायचं हे आम्ही ठरवणार आहोत. तुमचं लायसन्स आम्ही रिन्यू केलं नाही आणि आमच्या सत्तेत आली तर आम्ही तुम्हाला सत्तेमध्ये ठेवणार तर नाहीच, पण जेलमध्ये सुद्धा टाकल्याशिवाय राहणार नाही. यानंतर इतरही बातम्या बघूया. मुंबईकरांसाठी आता आनंदाची बातमी आहे. आजपासून मुंबई ते गोवा आलिशान क्रूजचा आनंद घेता येणार आहे. आजपासून ही क्रूज सेवा सुरू होणार आहे. जानेवारी 2018 पासूनच ही सेवा सुरू होणं अपेक्षित होतं, परंतु काही तांत्रिक आणि कायदेशीर अडचणीमुळे सेवेला मुहूर्त मिळाला नव्हता. चालू आर्थिक वर्षात देशाच्या आर्थिक वृद्धीचा दर 7.3% राहील असा अंदाज एशियन डेव्हलपमेंट बँकेने वर्तवला आहे. देशांतर्गत बाजारातून वाढलेली मागणी, औद्योगिक उत्पादनातील वाढ आणि वाढत्या निर्यातीमुळे अर्थव्यवस्थेला चांगलं बळ मिळेल असा विश्वासही व्यक्त करण्यात आलाय. आजपासून रिझर्व्ह बँकेची पतधोरण बैठक सुरू होणार आहे. ही बैठक 3 दिवस चालणार असून या बैठकीतील निर्णय शुक्रवारी जाहीर होणार आहेत. यंदाही 0.5% रेपो दर वाढीची शक्यता आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण बैठकीकडे तमान अर्थव्यवस्थेचं लक्ष लागलंय. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये जीएसटीची वसुली 1 लाख कोटींच्या पुढे जाईल असा अंदाज केंद्रीय अर्थ मंत्रालयानं व्यक्त केला आहे. सणासुदीचे दिवस असल्यामुळे करवसुली वाढेल असा सरकारचा अंदाज आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये जीएसटीची देशभरातील एकूण वसुली 94,000 कोटी एवढी झाली. ग्लो ऑफ होप या चित्राची ओळख असणाऱ्या गीता उपळेकर यांनी कोल्हापूरमध्ये अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 102व्या वर्षी त्यांचं निधन झालं. कर्नाटक राज्यातील म्हैसूरमध्ये जगमोहन पॅलेस आहे आणि याच पॅलेसमध्ये जगातलं जलतरंगातलं 3 नंबरचं चित्र अशी ख्याती असणारं चित्र म्हणजे ग्लो ऑफ होप. आजही या पॅलेसमध्ये हे चित्र अस्तित्वात आहे. मूळचे सावंतवाडीचे प्रसिद्ध चित्रकार SL हळदणकर यांची कन्या म्हणजेच गीता उपळेकर. वयाच्या 15व्या वर्षी दिवाळी सणांमध्ये गीता साडी नेसून आपल्या वडिलांच्या समोर आली आणि त्यावेळेस हळदणकर यांनी तिला मॉडेल बनवून जलतरंगातलं हे सुंदर चित्र रेखाटलं. त्यानंतर या चित्राला थेट स्थान मिळालं ते म्हैसूरमधल्या जगमोहन पॅलेसमध्ये. अनेक वेळा हे चित्र राजा रविवर्मा यांनीच रेखाटलं असा अनेकांचा गैरसमज होता. मात्र हळदणकर यांनी आपल्या कन्येचं रेखाटलेलं चित्र हे जगप्रसिद्ध झालं आणि गीताताईंना न्यूज 18 लोकमतची आदरांजली. क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातल्या घडामोडी. अर्जुन तेंडुलकरचा मुंबईच्या 19 वर्षांखालील संघामध्ये समावेश करण्यात आलाय. विनू मंकड स्पर्धेसाठी मुंबईचा संघ जाहीर करण्यात आला असून या स्पर्धेमध्ये 6 ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे. राष्ट्रीय क्रिकेट संघ निवडताना निवड समिती अध्यक्ष MSK प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं नेमके कोणते निकष लावले याबद्दल भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याने विचारणा केली आहे. सलग 6 कसोटी सामन्यात भारतीय संघात असलेला पण संधी न मिळालेला
करुण रायर याला वेस्ट इंडिज विरुद्धच्या 2 कसोटीसाठी संघात स्थान न दिल्याबद्दल सर्वत्र चर्चा सुरू आहे। त्यामध्ये आता हरभजननं सुद्धा उडी घेतली आहे। प्रियांका चोप्राला भेटण्यासाठी निक जोनास सध्या भारतात आलाय, मात्र नुकतेच हे दोघं जैसलमेरला रवाना झाल्याचं समजतंय। प्रियांका निक ऑक्टोबर महिन्यामध्ये लग्न करणार अशी चर्चा होती, त्यामुळे त्यांचं डेस्टिनेशन वेडिंग जैसलमेरमध्येच पार पडेल अशी चर्चा आता सुरू झाली आहे। टायगर श्रॉफ सध्या तरुणीच्या सगळ्यात आवडत्या हिरोंच्या लिस्टमध्ये फारच वरच्या स्थानावर आहे, मात्र टायगरने आपली लव्हर बॉय इमेज जपतानाच एक फार मोठा निर्णय घेतलाय। यापुढे कोणत्याही सिनेमामध्ये आपल्या को स्टार सोबत किसिंग सीन देणार नसल्याचं त्यानं जाहीर केलंय। ओम राऊतच्या तानाजी या सिनेमाच्या चित्रीकरणाला आता सुरुवात झालेली आहे। या सिनेमामध्ये तानाजीच्या मध्यवर्ती भूमिकेत अभिनेता अजय देवगण दिसणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी अभिनेता सैफ अली खानला विचारणा करण्यात आलेली आहे। सैफने अजून ही भूमिका करायला होकार दिलेला नसला तरी तो आता या ऑफरचा विचार करतोय।